तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपण तिसरा चॅप्टर संपवला आहे आणि आज आपला चौथा चॅप्टरचा व्हिडिओ आहे, जो की MWCचा आहे 5व्या सेमिस्टरचा. आणि तुम्ही जर आता प्रिपरेशन चालू केलेली असेल तर तुम्ही खूप राईट टायमिंगला तुमची प्रिपरेशन चालू केलेली आहे. तुम्हाला नक्कीच याचा बेनिफिट होणार आहे. तुम्ही आता प्रिपरेशन करताय आणि जेव्हा तुमचं कॉलेज होईल तेव्हा तिथे सुद्धा तुमचं प्रिपरेशन होऊन जाणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला 5व्या सेमेस्टरला MWC या सब्जेक्टसाठी खूप जास्त बेनिफिट होणार आहे. आणि मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा देणार आहे जेव्हा तुमचे युनिट टेस्ट असतील. नंतर फायनलच्या पेपरच्या वेळेस पण मी तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे. तर आपल्या चॅनल सोबत तुम्ही सिलेबस कव्हर करत राहा. आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आपले व्हिडिओ येत आहेत. मी स्ट्रॅटर्जीवरती सुद्धा काही व्हिडिओ बनवणार आहे. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन वरती सुद्धा लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. काम चालू आहे त्याच्यावरती. आपण व्हिडिओला चालू करूया. आपला युनिट 4 जो आहे तो आहे आपला 18 मार्क्सचा. आता युनिट 4 जो आहे तो आहे आपला इंट्रोडक्शन टू 5G टेक्नॉलॉजी. हा आपला 4th युनिट आहे. आता या युनिटचे 4 टॉपिक आहेत आणि हा युनिट आहे आपल्याला 18 मार्क्ससाठी. आता तो आपण कसा कव्हर करणार आहे? आता पहिल्यांदा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे 4.1 आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे तिन्ही कव्हर करणार आहे. असं आपल्या 2 व्हिडिओमध्ये आपला पूर्ण चॅप्टर संपून जाणार आहे. आता इंट्रोडक्शन टू 5G टेक्नॉलॉजी. 5G काय आहे? 5G जनरेशन ही काय आहे? 5G आणि त्यात आपल्याला काय पाहायचं आहे तर 5G नेटवर्कचं आर्किटेक्चर आणि काही टेक्नॉलॉजी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता पहिल्यांदा तर आपण पाहूया की 5G ची डेफिनेशन काय आहे. तुम्हाला माहिती आहे 5G आता लेटेस्ट व्हर्जन आहे आणि तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर 5G हे 2020 साली आलेलं आहे. त्याचं इयर लक्षात ठेवायचं आहे. कंपॅरिझन मध्ये नक्कीच खूप जास्त बेनिफिट होणार आहे. थेअरीमध्ये बेनिफिट होणार आहे. आता त्याची डेफिनेशन काय सांगणार तुम्ही? 5G म्हणजे 5th जनरेशन आहे मोबाईल कम्युनिकेशनची. इज द लेटेस्ट वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे दॅट प्रोव्हाइड. ती आपल्याला काय प्रोव्हाइड करते? हाय डेटा रेट आहे. खूप जास्त प्रमाणात खूप जास्त वेग आहे म्हणता येईल किंवा हाय डेटा रेट आहे. स्पीड जास्त आहे. नंतर अल्ट्रा लो लॅटन्सी. आता लो लॅटन्सी म्हणजे काय? तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक सांगते की लॅटन्सी म्हणजे लेट. हे लक्षात ठेवा तुम्ही. लेट जाण्याची म्हणजे लॅटन्सी म्हणजे खूप जास्त स्पीड आहे. लेट होत नाही किंवा लेट होण्याची कमी आहे की खूप जास्त स्पीड आहे. तुमचा मेसेज खूप खूप कमी वेळात तिथे पोहोचणार आहे. असं याचं आहे. नंतर मॅसिव्ह डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आहे. खूप जास्त कनेक्टिव्हिटी आहे. डिव्हाइस कनेक्ट करू शकता. इम्प्रूव्ह रिलायबिलिटी अँड नेटवर्क कॅपॅसिटी. नेटवर्कची कॅपॅसिटी जी आहे ती इम्प्रूव्ह झाली आहे. रिलायबिलिटी आहे ती इम्प्रूव्ह झालेली आहे. नंतर आता मेन पॉइंट आपला सपोर्ट फॉर IoT, स्मार्ट सिटीज, ऑटोनॉमस व्हेकल अँड AR/VR ऍप्लिकेशन. तर ही AR/VR तुम्ही 4थ्या सेमिस्टरमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिलेलं आहे. आता IoT हे तुम्ही इलेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये 5व्या सेमिस्टरच्या पाहणार आहे. आणि हे कन्सेप्ट तुम्ही जेव्हा IoT करचाल, एम्बेडेड करचाल आणि MWC तिन्ही खूप सारे कन्सेप्ट आहेत की ते एकमेकांशी मिळते जुळते आहेत. तुम्हाला अभ्यास करताना इझी जाणार आहे. याच्यातील कन्सेप्ट काही यात आहेत, त्याच्यातील यात आहेत. त्याच्यामुळे खूप सोपा सिलेबस आहे 5व्या सेमिस्टरचा केस स्कीमचा. तुम्ही नक्की चांगला अभ्यास करा आणि चांगला स्कोर करा. आता आपण पाहूया की 5G नेटवर्कचं आर्किटेक्चर काय आहे. आता हे तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये प्रश्न येतो की 5G नेटवर्कचं आर्किटेक्चर ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा. तर 5G टर्मिनल म्हणजे आपला 5G चा फोन. नंतर इथे काही टेक्नॉलॉजी आहेत आणि इथे काही तुम्हाला सर्व्हर दिसत आहेत. जिथे की 4 सर्व्हर आहेत. स्ट्रीमिंग सर्व्हर असेल, डेटा सर्व्हर असेल, सर्व्हर फॉर रिअल टाइम कम्युनिकेशन आणि कंट्रोल सिस्टीम पॉलिसी सर्व्हर आहे. हे तुम्ही ड्रॉ करायचं आहे पहिली तर गोष्ट. आणि या टेक्नॉलॉजी आहेत. LTE म्हणजे आपली 4G, WLAN असेल, 3G असेल, GPRS आणि एज असेल. नंतर आता आपण ह्या डायग्रामचं तुम्ही एक्सप्लेनेशन कसं लिहाल हे पहिली तर डायग्राम काढायची आहे. सिंपल डायग्राम आहे 5G ची. 4 सर्व्हर लक्षात ठेवायचे आहेत
आणि ज्या टेक्नॉलॉजी यूज करतोय ते लक्षात ठेवायचं आहे फक्त. नंतर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय पाहणार, द आर्किटेक्चर शोज हाऊ 5G टर्मिनल कॅन कनेक्ट सायमल्टेनियसली विथ अ डिफरंट वायरलेस नेटवर्क सच ॲज अ GPRS, H3G, WLAN म्हणजेच वायफाय आणि LTE म्हणजे 4G. द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड हाय स्पीड. आता ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की 5G का आणलं, 4G आपल्याकडे होतं ऑलरेडी, आपण 5G जनरेशन का आणली, तर हाय स्पीडसाठी, हाय स्पीड ट्रान्समिशन आहे, नंतर सिमलेस कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याची जी क्वालिटी ऑफ सर्व्हिस आहे ती खूप जास्त बेटर आहे. त्याच्यामुळं आपण काय केलं तर 4G वरून 5G कडे आता वळवतोय आपण. आणि इथं डायग्राम मध्ये पाहू शकता की 5G सायमल्टेनियसली किती टेक्नॉलॉजीला कनेक्ट होऊन किती सर्व्हरसाठी सपोर्ट करते हे तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता. हे आर्किटेक्चर तुम्ही आता नोट डाऊन करा, जस्ट रफ मध्ये केलं तरी चालेल, जस्ट तुमच्या हाताखालून जाईल. आणि आता हे तर मी त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की इथे कंपोनंट पाहू शकता. आता 5G टर्मिनल काय आहे, तर आपला मोबाईल आहे, ते एक इंटेलिजंट टर्मिनल आहे. इथे सर्व इथे दिलेलं आहे, तुम्ही हे वाचू शकता. नंतर GPRS नेटवर्कचं दिलेलं आहे, 3G नेटवर्कचं दिलेलं आहे, जे की मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये घेतलेलं सुद्धा आहे, 3G नेटवर्क घेतलेलं आहे. नंतर WLAN वायफायचं सुद्धा आपण व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व ते जस्ट मी इथे दिलेलं आहे की WLAN म्हणजेच काय आहे, तर वायफाय नेटवर्क आहे. प्रोव्हाइड काय करतात, तर हाय स्पीड इंटरनेट ऍक्सेस. नंतर LTE म्हणजे 4G. 4G आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण 4G पाहिलेलं आहे, त्याचं आर्किटेक्चर पाहिलेलं आहे. आता इथं हे मेन आहे, हे करायचं आहे तुम्हाला. एक्झाम मध्ये 5Gचं आर्किटेक्चर आलं तेव्हा 6 मार्काला सुद्धा प्रश्न येतो की 5Gचं आर्किटेक्चर काढा, एक्सप्लेन करा आणि सर्व्हर्सचं फंक्शन लिहा की सर्व्हर्सचे युजेस लिहा. तर आपल्याकडे 5G आर्किटेक्चर मध्ये 4 सर्व्हर्स आहेत, जे की स्ट्रीमिंग सर्व्हर, डेटा सर्व्हर, सर्व्हर फॉर रिअल टाइम आणि कंट्रोल सिस्टीम पॉलिसी सर्व्हर. आता इथे काय करतं, स्ट्रीमिंग सर्व्हर काय आहे, तर डिलिव्हर करतं मल्टीमीडिया कंटेंट, जसं की व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग असतील. आणि काय इन्शुअर करतं, तर स्मूथ प्लेबॅक विथ मिनिमम बफरिंग. आता डेटा सर्व्हर काय करतं, तर स्टोअर आणि मॅनेज करतं युजरचा डेटा. नंतर हँडल काय करतं, तर फाईल ट्रान्सफर असेल, वेब सर्व्हिसेस असतील, क्लाउड ऍप्लिकेशन्स असतील, हे ट्रान्सफर किंवा हँडल करण्याचं काम जे आहे ते डेटा सर्व्हर करत असतं. नंतर जे आपलं तिसरं सर्व्हर आहे ते सर्व्हर फॉर रिअल टाइम, जे की रिअल टाइम सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करतात. आपला कॉल चालू आहे, जे आपण आत्ता बोलतो ते त्याला तिथं ऐकू जातं, ते रिअल टाइम आहे आपलं. रिअल टाइमचा कन्सेप्ट सुद्धा तुम्ही एम्बेडेड मध्ये शिकणार आहात. रिअल टाइम म्हणजे तिथं दिलेलं आहे, रिअल टाइम सर्व्हर जे की व्हॉइस कॉल असतील, व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्सिंग असेल, ऑनलाईन गेमिंग्स असतील, इथे पण लो लॅटन्सी कम्युनिकेशन आहे. नंतर कंट्रोल सिस्टीम पॉलिसी सर्व्हर काय करतं, तर कंट्रोल नेटवर्क पॉलिसीज अँड रिसोर्सेस ॲलोकेशन आणि मॅनेज काय करतं तुमचं ऑथेंटिकेशन, सिक्युरिटी आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस. आता हे जे आहे व्हिडिओ स्टॉप करून हे एवढं जरी तुम्ही नोट डाऊन केलं आणि एक्झाम मध्ये एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी सफिशियंट आहे. एका दुसरं वाक्य वाढवून लिहू शकता, नाहीतर हे लिहिलं तरी सफिशियंट आहे. नंतर आता आपण काय पाहिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे इंट्रोडक्शन टू 5G आणि 5Gच्या नेटवर्कचे आर्किटेक्चर आपण पाहिलेलं आहे. आता आपण काय पाहणार आहे, तर 5G एनेबल्ड टेक्नॉलॉजीज आहेत काही, त्या टेक्नॉलॉजी आपण पाहणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक दोन म्हणजे 4Gच्या टेक्नॉलॉजी पाहिल्या, त्यातीलच काही 2-3 टेक्नॉलॉजी आपण 5G मध्ये सुद्धा वापरतोय, ते आपण पाहूया. तुम्ही मागचे व्हिडिओ बघून जर हा व्हिडिओ पाहत असेल तर एकदम बेस्ट आहे. 5G enabling technology हे तर काय आहे, तर टू मेक अ 5G and beyond network a reality, many advanced ideas have been proposed to analysis in recent year. Two major key enabling technology that have been considered for a 5G and 6G system are as a given below. आता टेक्नॉलॉजी ही डेफिनेशन लिहू शकता 5G टेक्नॉलॉजी लिहिताना. आता टेक्नॉलॉजी कोणत्या आहेत आपल्याकडे, आपल्याकडे 5 टेक्नॉलॉजी आहेत. 5 टेक्नॉलॉजी आहेत या आपल्याकडे. पहिली आहे स्मॉल सेल, दुसरी आहे बीम फॉर्मिंग, तिसरी आहे मिलीमीटर वेव्ह आणि चौथी आहे मॅसिव्ह मिमो आणि पाचवी आहे नोमा. आता बीम फॉर्मिंग असेल आणि मॅसिव्ह मिमो असेल ही तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे टेक्निक, त्यात जस्ट आपण इतर रिपीट करणार आहे. आणि 3 टेक्निक आहेत त्या नवीन शिकणार आहे. नोमा टेक्निक हायलाइटली लिहून घ्या तुम्ही, खूप जास्त विचारली जाणारी टेक्निक आहे नोमा टेक्निक आपली. तर आता पहिल्यांदा आपण स्मॉल सेल, आता
या 5 टेक्निक आपण पाहणार आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये एवढंच घेणार आहे. तर तुम्ही परफेक्ट करून ठेवायचे. 5G आर्किटेक्चर तुम्हाला कधीही कुणीही विचारलं तरी तुम्ही 5G बद्दल सांगू शकता आणि त्याच्या टेक्निक सांगू शकता. 5 त्या पण नीट व डिटेलमध्ये सांगू शकता तुम्ही. आता स्मॉल सेलमध्ये काय आहे? तर अ स्मॉल सेल इज अ लो पॉवर मिनिएचर वायरलेस बेस स्टेशन म्हणजेच ॲक्सेस पॉइंट यूज्ड टू इम्प्रूव्ह नेटवर्क कव्हरेज कॅपॅसिटी अँड डेटा स्पीड इन 5G नेटवर्क. आता स्मॉल सेलचा कन्सेप्ट तुम्ही मागे पाहिला की आपण स्मॉल जी लार्ज सेल होती त्याला स्मॉल सेलमध्ये कन्वर्ट करत होतो. तर आता इथे पण सेम आहे. इथे पण लो पॉवरचा एक आपण तिथे अँटेना वापरतोय. एक मोठे सेलला आपण अशा स्मॉल सेलमध्ये कन्वर्ट करतोय. तर त्याचे फंक्शन काय आहे? तर का करायचं? तर काय नेटवर्कची कव्हरेज इन्क्रीज झालं, कॅपॅसिटी इन्क्रीज झाली, सिग्नल पेनिट्रेशन इनसाइड बिल्डिंग इन्हान्स झालं, प्रोव्हाइड काय केलं त्यांनी हाय स्पीड वायरलेस ब्रॉडबँड आणि इम्प्रूव्ह काय झालं तर युजरचा एक्सपिरियन्स जो आहे क्राऊडेड एरियामध्ये असेल तर ही युजरचा एक्सपिरियन्स जो आहे तो इन्हान्स झाला. नंतर आता इथे 3 प्रकारच्या सेल्स आहेत. पहिली आहे फेमटो सेल, दुसरी आहे पिको सेल आणि तिसरी आहे मायक्रो सेल. आता ह्या सेल जस्ट तुम्ही करून ठेवा. एवढं जेवढं मी दिलं तेवढं केलं तरी सफिशियंट आहे की सेलचे बाबा 3 टाईप आहेत. पहिला म्हणजे फेमटो सेल, दुसरा म्हणजे पिको सेल आणि तिसरा म्हणजे मायक्रो सेल. हे फक्त रिमेंबर करून ठेवा. तुम्हाला टाईप सांगता आले पाहिजेत आणि त्याच्यामधले थोडंफार मी दिले तेवढं जरी सांगता आलं तरी सफिशियंट आहे. तर पहिली रेंज फेमटो सेलची रेंज किती आहे तुमची? अप टू 10 मीटर आहे. काय करतं तर फ्यू युजर्सला सपोर्ट करतं आणि कुठं वापरतो कुठं त्याच्यावरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. वापरतो आपण होम्स आणि स्मॉल ऑफिसेस आहेत तिथं आपण फेमटो सेल वापरतो. नंतर पिको सेलची रेंज काय आहे? रेंज लक्षात ठेवा. अप टू 200 मीटर आहे. नंतर सपोर्ट किती? 100 युजर्सला सपोर्ट करते. इथं फ्यू युजर्स होते, इथं आता 100 युजर्सला सपोर्ट करते. आणि ही कुठं वापरतो आपण? एअरपोर्ट्स असतील, हॉस्पिटल असेल, मॉल असेल, रेल्वे स्टेशन्स असतील. नंतर आता आपली आली मायक्रो सेल. ह्याचं काय रेंज आहे? तर अप टू 2 किलोमीटर्स. नंतर हे कुठं वापरतो? अर्बन आउटडोअर एरियाजमध्ये वापरतो. इन्स्टॉल्ड ऑन ट्रॅफिक लाईट आणि स्ट्रीट पोल्स. कुठं आपण ह्या मायक्रोसेलचे जे बेस स्टेशन्स आहेत किंवा कुठं ते आहे जास्त करून ट्रॅफिक लाईट्स जिथं आहेत आणि स्ट्रीट पोल तिथे इन्स्टॉल करतोय आपण. तर हे होतं टाइप्स आपल्या सेलचे आणि सेल कळलं असेल आधी पण घेतलेलं आहे म्हणून मी इथे जास्त डीपमध्ये घेतलेलं नाही. आपण ज्या नेटवर्क कव्हरेजच्या ज्या टेक्निक्स वापरल्या होत्या त्यात मी ह्या घेतलेला आहे. स्मॉल सेल असेल हे आहे ते मी घेतलेलं आहे ऑलरेडी. ते तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पासून आला असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. आता ही डेफिनेशन आणि हे फंक्शन करायचे आहेत स्मॉल सेलचे. जेव्हा तुम्हाला स्मॉल सेल 2 मार्कला जास्तीत जास्त 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. हे टाईप जर मेन्शन असतील क्वेश्चनमध्ये तर ही लिहायचे आहेत आणि जनरली मेन्शन असतात. आता इम्पॉर्टन्स काय आहे स्मॉल सेलचा 5G मध्ये का करतो? तर इसेन्शियल फॉर 5G डिप्लॉयमेंट, इम्प्रूव्ह कव्हरेज इन अ डेन्स अर्बन एरिया, प्रोव्हाइड हाय डेटा रेट, सपोर्ट लार्ज नंबर ऑफ युजर्स, एनेबल लो कॉस्ट नेटवर्क एक्सपान्शन आणि हेल्प्स क्रिएट अ 5G हॉटस्पॉट. आता ही मी वाचून का दाखवते? तर हे वाचलं की तुम्हाला कळतंय की लार्ज नंबर ऑफ युजर म्हणजे लार्ज नंबर ऑफ युजर्स तिथं ते वापरू शकतात किंवा ते सपोर्ट करते. हे सिम्पल पॉइंट आहे. तुम्ही वाचा आणि लिहून काढा आणि एक्झामसाठी प्रिपेअर करा. ॲडव्हान्टेज काय आहेत? तर स्मॉल सेलचे इझी अँड क्विक इन्स्टॉलेशन आहे. खूप जास्त इझिली आणि क्विकली आपण ते इन्स्टॉल करू शकतो. इम्प्रूव्ह नेटवर्क कव्हरेज, नंतर इन्क्रीज नेटवर्क कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकतो. नंतर काय लो कॉस्ट, देन मॅक्रो सेलपेक्षा कमी कॉस्ट येते याची, हायली फ्लेक्झिबल आहे, बेटर इनडोअर सिग्नल क्वालिटी आहे आणि एक्सटेंड मोबाईल बॅटरी लाईफ. नंतर आता त्यात पण काही लिमिटेशन्स आले. काय आली तर रिक्वायर फायबर आणि वायरलेस बॅकहोल. नंतर नीड प्रॉपर पॉवर सप्लाय लागतोय त्याला. साईट ऍक्सेस आणि परमिशन मे बी डिफिकल्ट आहे. आणि चौथं म्हणजे डिप्लॉयमेंट निगोशिएशन कॅन बी लेंदी. लॅक ऑफ कॉमन इंडस्ट्री स्टँडर्ड्स आणि नेटवर्क मॅनेजमेंट बिकम मोर कॉम्प्लेक्स. आता आपल्याकडे पहिली टेक्निक आपण पाहिलेली आहे. हे तुम्ही नोट डाऊन करा आणि एक्झामसाठी हे नोट्स म्हणून मी देते तुम्हाला. असं काही नाही की मी तुम्हाला पूर्ण ही करेल, पण मी स्वतः पास आउट आहे आणि मी
मी काय केलं आणि माझे मार्क्स जे आहेत ते 90+ मार्क्स आहेत. आणि मला जेवढं सांगायचं की म्हणजे मी जेवढे जेवढे बघते की डिप्लोमाचे मुलं जे आहेत त्यांचे जनरली स्कोरिंगसाठी किंवा नोट्स प्रॉब्लेम आहे युट्यूबवरती. मी जेव्हा करत होते तेव्हा सुद्धा सफिशियंट व्हिडिओज नव्हते किंवा कुठून करायचं मी स्वतः केलं. आणि मला त्या नोट्सवरती मला मार्क पडले. माझ्या अनुभवावरून मी जे व्हिडिओ बनवते माझ्या नोट्स देते ते तुम्हीही प्रिपेअर करावं आणि तुम्हीही 90+ जावं एवढंच. आता हे तुम्ही नोट डाऊन करून लिहून काढा किंवा लक्षात ठेवा. आता दुसरी टेक्निक जी आहे ती आहे आपली बीम फॉर्मिंग. आता ह्या टेक्निक बद्दल मी जास्त घेतलेलं नाहीये, का तर ही टेक्निक मागच्या व्हिडिओमध्ये आहे आपल्या. डेफिनेशन ह्याची काय, बीम फॉर्मिंग इज अ सिग्नल प्रोसेसिंग टेक्निक युज्ड इन 5G अँड मॅसिव्ह मिमो मध्ये सुद्धा आपण ही टेक्निक वापरतो. दॅट फोकस वायरलेस सिग्नल इन स्पेसिफिक. म्हणजे समजा आपला मोबाईल इथे आणि अँटिना इथे येतं. अँटिना कडून जर आपल्या म्हणजे स्पेसिफिक मला कॉल करायचा, स्पेसिफिक मला ऍक्सेस पाहिजे इंटरनेटचा, किंवा स्पेसिफिक मला कुणाला कॉल करायचा किंवा मला कुणाकडून कॉल रिसीव्ह करायचा, तर अँटिना स्पेसिफिक सगळीकडे जो सिग्नल जो आहे तो स्प्रेड करण्यापेक्षा स्पेसिफिक माझ्याकडेच फक्त पाठवतो. ती आहे आपली बीम फॉर्मिंग टेक्निक. याच्या डायग्राम सहित मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आता ही टेक्निक बद्दल मी काही जास्त दिलेलं नाही, मागच्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही प्रिपेअर करा. आता दुसरं म्हणजे आपलं आहे मिलीमीटर वेव्ज. आपली तिसरी टेक्निक जी आहे ती आहे मिलीमीटर वेव्ज. आता मिलीमीटर वेव्ज म्हणजे काय, तर मिलीमीटर वेव्ज ह्याच काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आपल्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बद्दल तुम्ही पीईसी सब्जेक्ट मध्ये शिकला असाल तिसऱ्या सेमिस्टरमध्ये. 30 गिगाहर्ट्ज आणि 300 गिगाहर्ट्ज ह्या रेंजमध्ये जी आहे ती आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजेच आपले मिलीमीटर वेव्ज आहेत त्या काम करत असतात. करस्पॉन्डिंग टू वेव्हलेंथ 1 mm टू 10 mm. आता याचं प्रिन्सिपल काय आहे, तर मिलीमीटर वेव्ह बिलॉंग टू एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी बँड. हाय फ्रिक्वेन्सी बँड मध्ये हे काम करत असतं. ट्रॅडिशनल सेल्युलर नेटवर्क, मेनली ट्रॅडिशनल जे आहेत ते 6 गिगाहर्ट्जच्या खाली काम करतात. आपले जे नेटवर्क आहेत ते लक्षात ठेवा. पण हे जे आहे ते कुठं काम करते, 30 गिगाहर्ट्ज ते 300 गिगाहर्ट्ज म्हणजे खूप जास्त फ्रिक्वेन्सी आहे. ड्यू टू इन्क्रीजिंग डेटा ट्रॅफिक अँड स्पेक्ट्रम बिलो 6 गिगाहर्ट्ज ॲट. आता आपण आधी 6 गिगाहर्ट्जच्या खाली वापरत होतो, पण आता इतकं डेटा ट्रॅफिक वाढले त्याच्यामुळे जो आहे आपला 6 गिगाहर्ट्जचा जो स्पेक्ट्रम आहे तो कंजेस्टेड होतोय. त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम येतोय, म्हणजे आपल्याला स्पेस अजून वाढवायचा आहे. तो त्याच्यासाठी आपण 30 गिगाहर्ट्ज आणि 300 गिगाहर्ट्ज म्हणजे आपण मिलीमीटर वेव्ह वापरायला चालू केलेल्या आहेत. आता चौथा म्हणजे प्रोव्हाइड हाय बँडविड्थ फास्ट कम्युनिकेशन. फ्रिक्वेन्सी अबाव 6 गिगाहर्ट्ज आर युज्ड इन 5G network. wave offer bandwidth much higher than 4G network. Enable ultra fast data transmission. Because of their short wavelength, they are suitable for a short range communication. शॉर्ट रेंज कम्युनिकेशन साठी सुद्धा सुटेबल आहे का, तर त्याच्या शॉर्ट वेवलेंथ आहे. आता 5 मिलीमीटर वेव्ज आर युज्ड इन 5G. 5G मध्ये का वापरायचे असं जर प्रश्न आला तर तुम्ही हे 5 पॉइंट कॉन्फिडेंटली सांगू शकता की स्पेक्ट्रम जो 6 गिगाहर्ट्जचा होता तो खूप क्राउडेड होता, कंजेस्टेड होता. त्याच्यामुळे आपल्याला स्पेस पाहिजे होता किंवा जास्त रेंज पाहिजे होती. त्याच्यासाठी आपण वेव्ह कडे गेलो. नीड फॉर, आता दुसरं काय, नीड फॉर हाय डेटा रेट. अँड आपल्याला हाय डेटा रेट पाहिजे, बँडविड्थ पाहिजे, त्याच्यासाठी आलो. तिसरा म्हणजे आपल्याला लार्ज नंबर ऑफ युजरसाठी सपोर्ट पाहिजे. चौथं म्हणजे आपण एनेबल अल्ट्रा लो लॅटन्सी कम्युनिकेशन. आणि पाचवं म्हणजे प्रोव्हाइड काय केलं तर मल्टी जीबीपीएस स्पीड आलं यातून. आता इथं काही बेनिफिट्स आणि डिसएडव्हान्टेज पण मी दिलेले आहेत वेव्ह टेक्नॉलॉजीचे, ते तुम्ही एकदा वाचा, कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा. आता चौथी टेक्निक जी आहे ती आहे आपली मॅसिव्ह मिमो टेक्निक. आता मॅसिव्ह मिमो टेक्निक काय आहे तर ऍडव्हान्स अँटिना टेक्नॉलॉजी. हे पण मागच्या व्हिडिओमध्ये आपलं झालेलंच आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ऍब्सोल्युटली ते माहिती आहे. इन विच बेस स्टेशन युजेस अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ अँटिनाज टू सायमल्टेनियसली सर्व मल्टिपल युजर्स युजिंग द सेम टाइम अँड सेम फ्रिक्वेन्सी रिसोर्सेस. आता मिमोचा फुल फॉर्म काय पाहिजे तर गोष्ट, मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट, हा आहे आपल्या मिमोचा फुल फॉर्म. आता इथे तुम्ही पाहू शकता, आता इथे मी काय सांगितलं, मिमो म्हणजे काय, मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट म्हणजे काय, खूप सारे एका बेस स्टेशनवर खूप सारे स्मॉल अँटिना आपण लावायचे आणि जे की
सायमल्टेनियसली रिसिव्ह सुद्धा करतील आणि पाठवतील सुद्धा. आता इथे तुम्ही पाहू शकता, हा आपला ट्रान्समीटर आहे. याच्यावरती आपण एन ट्रान्समीटर जोडलेले आहेत आणि ह्याच्यावरती आपण एन रिसिव्हर आहेत. जर हा अँटिना ह्या चारीला पाठवतोय, हा सायमल्टेनियसली रिसिव्ह करतोय, हा पण पाठवतोय, हा पण पाठवतोय. डायग्राम मध्ये बघा तुम्ही की सायमल्टेनियसली एक अँटिना पाठवतोय सुद्धा आणि रिसिव्ह सुद्धा करतोय. नंतर आता इथे ही डायग्राम पाहू शकता. ही डायग्राम जस्ट बेसिक डायग्राम आहे ही, बट एक्झाम मध्ये ही डायग्राम काढायची आहे, जे की आहे आपलं बेस स्टेशन. त्याच्यावरती आपण 1 2 3 4 5 6 7 8 अँटिना लावलेले आहेत आणि 8 अँटिना प्रत्येकी सायमल्टेनियसली खूप सारे युजर्स बरोबर कम्युनिकेशन करत आहेत. तर हा अँटिना ह्याच्यासोबत करतोय, ह्याच्यासोबत, असे खूप जास्त सायमल्टेनियसली आहेत अँटिना ऑफ अरे. नंतर हे MS म्हणजे आपलं मोबाईल स्टेशन आहे, आपले मोबाईल्स आहेत, जे की सेम टाइम आणि फ्रिक्वेन्सी यूज करत आहेत. आता आपलं मिमो टेक्निक आपण पाहिलेली आहे की जस्ट त्याच्यात काय आहे तर डायग्राम वरून तुम्ही लिहू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे ते, की एका बेस स्टेशन वरती खूप सारे अँटिना जोडायचे, जे की खूप सारे युजर्स सोबत सपोर्ट करतील आणि जे की सेम टाइम आणि सेम फ्रिक्वेन्सी वापरतील. आता नोमा काय आहे? नोमाचा फुल फॉर्म काय आहे? नॉन ऑर्थोगोनल मल्टिपल ऍक्सेस टेक्निक, नोमा टेक्निक आहे. नंतर इज अ मल्टिपल ऍक्सेस टेक्निक used in a 5G network where multiple users share same time and frequency resource simultaneously but are distanced by different power levels. आता आपण पाहतोय की इथे मल्टिपल युजर्स जे आहेत ते सेम 5G मध्ये सेम टाइम आणि सेम फ्रिक्वेन्सी वापरतात. सेम टाइम आणि सेम फ्रिक्वेन्सी, पण ते कशाने वेगळे आहेत? तर ते कशाने वेगळे केले जातात तर पॉवर लेवल, त्यांच्या पॉवर लेवल, एकाची समजा X असेल, एकाची Y असेल, एकाची Z असेल, असं टाईप ज्या पॉवर लेवल आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. बाकीचा सेम टाइम आणि फ्रिक्वेन्सी आहे. आता नोमाच का तर कम्पेअर टू OFDMA, OMA, नोमा, आता आधी ओमा होतं. ओमा म्हणजे ऑर्थोगोनल मल्टिपल ऍक्सेस, पण आपण नॉन ऑर्थोगोनल आणलं. का आणलं तर त्याचा हाय स्पेक्ट्रम इफिशियन्सी आहे, रिड्यूस लॅटन्सी, हाय रिलायबिलिटी आहे, मॅसिव्ह कनेक्टिव्हिटी आहे आणि हायर डेटा रेट आहे. आता नोमाचं विचारला प्रश्न, नोमावरती सुद्धा कन्फर्म क्वेश्चन येतो. आता नोमावरती क्वेश्चन विचारला तर ही डायग्राम काढायची आहे पहिली तर गोष्ट. हे सुद्धा दाखवायचं आहे, हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि ही डायग्राम. जसं की आता इथे तुम्ही पाहू शकता 2 युजर्स आहेत, इथे 2 युजर्स आहेत आणि हे बेस स्टेशन आहे आपलं. आता युजर 1 जो आहे तो सिग्नल रिसिव्ह करतोय आणि सिग्नल जो आहे तो युजर 1 सिग्नल डिकोड करतोय. जो युजर 1 चाच सिग्नल आहे तो डिकोड करतोय. आता युजर 2 जवळ आहे, युजर 2 ने सिग्नल रिसिव्ह केला, सबस्ट्रॅक्ट जो युजर, आता बेस स्टेशन काय वेगवेगळे करून पाठवणार नाहीये. बेस स्टेशन जो आहे ते सगळे सिग्नल आलेत ते पाठवून देणार आहेत. आता युजर 2 ने जो रिसिव्ह केला तो काय करणार, जो 1 चा सिग्नल आहे तो सबस्ट्रॅक्ट वजा करून टाकणार, त्यातून काढून टाकणार आणि जो स्वतःचा राहिलाय तो सिग्नल जो आहे तो डिकोड करून घेणार, लाईक दिस. आता इथं हा ज्या ग्राफ मध्ये तुम्ही पाहू शकता की इथे टाइम फ्रिक्वेन्सी आहे जी की दोन्ही युजर्सची सेम आहे, बट वेगळी. आता युजर 1 इथं आहे, युजर 2 इथं आहे. कोणत्या पॉवर लेवलने? युजर 2 ची पॉवर जी आहे ती जास्त आहे, युजर 1 ची पॉवर ती आहे कमी आहे, पण त्यांचं ही काय टाइम आणि फ्रिक्वेन्सी आहे तर सेम आहे. ही डायग्राम काढायची आहे. आता याच्याबद्दल आपण बोलूया. वर्किंग प्रिन्सिपल याचं काय आहे तर मल्टिपल युजर्स यूज द सेम फ्रिक्वेन्सी बँड ऍट अ सेम टाइम. युजर्स आर, ही लक्षात ठेवायचं आहे, सेम फ्रिक्वेन्सी बँड आहे आणि सेम टाइम आहे. नंतर युजर आर डिफरन्शिएटेड युजिंग डिफरंट पॉवर लेवलने आपण त्यांना डिफरंट करतो. आता नोमा युजेस, आता नोमा 2 टेक्निक म्हणता येतील ते यूज करतात, SC आणि SIC. SC म्हणजे काय तर सुपर पोझिशन कोडिंग आणि SIC म्हणजे काय तर सक्सेसिव्ह इंटरफेरन्स कॅन्सलेशन ऍट द रिसिव्हर, ऍट द ट्रान्समीटर. आता SC जो आहे सुपर पोझिशन कोडिंग जे आहे ते आपल्या बेस स्टेशन वरती होणार आणि SIC जो आहे ते दाखवलं सुद्धा आहे तो इथे होतोय, इथे सुद्धा होणार, रिसिव्हर साईडला होणार. आता
नोमा वर्क कसा करतो ट्रान्समीटर साईड आपण पहिल्यांदा पाहूया. बेस स्टेशन काय करतो तर कंबाईन करतो मल्टिपल युजर्सचे सिग्नल. त्याला आपण काय वापरून करतो तर सुपरपोजिशन कोडिंग जो आहे तो वापरतो आणि सगळे सिग्नल जे आहेत मल्टिपल युजर्स ते तो मिक्स करून घेतो. पण काय करतो तर प्रत्येक सिग्नलला एक वेगवेगळी पॉवर असाइन करतो. आता जो वीक सिग्नल आहे त्याला हाय पॉवर देतो आणि जो स्ट्रॉंग युजर आहे त्याला लो पॉवर, वाईस वरचा लक्षात ठेवायचा आहे. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता ह्या बेस स्टेशनच्या एक मिनिट. आता ह्या बेस स्टेशनच्या जवळ कोणता युजर आहे? युजर 2 जवळ आहे, युजर 1 लांब आहे. आता युजर 2 ला जेव्हा अँटेना सिग्नल पाठवल तेव्हा अँटेनाचा सिग्नल जरी वीक असला तरी युजर 2 पर्यंत सहज पोहोचणार आहे का तर तो जवळ आहे. आणि युजर 1 ला जर आपण वीक सिग्नल पाठवला तर तो पोहोचणार नाही का तर वीक सिग्नल मध्येच संपून जाईल किंवा नॉईस ऍड होईल किंवा खूप प्रॉब्लेम येतील. तर आपण युजर 1 ला काय करणार, लांब आहे त्याच्यामुळे आपण त्याला स्ट्रॉंग सिग्नल पाठवणार. आपला युजर 2 खूप जवळ आहे त्याच्यामुळे वीक सिग्नल पाठवला तरी चालतो. तर लक्षात काय ठेवायचं, जेवढा वीक युजर म्हणजे लांबचा युजर, स्ट्रॉंग युजर म्हणजे जवळचा युजर. जेवढा वीक युजर असेल त्याला हाय पॉवर द्यायची, स्ट्रॉंग युजरला लो पॉवर द्यायची का तर तो ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. कंबाईन सिग्नल इज ट्रान्समिटेड आणि जो सिग्नल कंबाईन केलाय तो जो आहे तो ट्रान्समिट केला जातो. आता रिसिव्हर साईडला काय घडतं तर रिसिव्हर यूज करतं पहिल्यांदा सिग्नल घेतल्या सक्सेसिव्ह इंटरफरन्स कॅन्सलेशन. म्हणजे जो सबट्रॅक्ट करतो, जो स्ट्रॉंग युजर आहे तो पहिल्यांदा डिकोड करतो आणि वीक युजरचा सिग्नल जो आहे तो सबट्रॅक्ट करतो. रिमूव्ह इट फ्रॉम द रिसिव्ह सिग्नल अँड डिकोड करतो स्वतःचा सिग्नल. वीक युजर डायरेक्टली डिकोड करतो बाय ट्रीटिंग द अदर सिग्नल ॲज अ नॉईज. जो वीक युजर आहे तो स्वतः डायरेक्ट डिकोड करतो, जो बाकीचा सिग्नल आहे तो नॉईस आहे असा समजून तो सोडून देतो. जेव्हा तुम्हाला नोमाचं वर्किंग विचारतं, खूप जास्त परफेक्ट वर्किंग आहे हे. तुम्हाला समजायला सुद्धा सोपं आहे, लिहायला सुद्धा सोपं आहे आणि खूप जास्त डॉमिनंट आहे. म्हणजे तुम्हाला मेन आपण लिहिणार, SC लिहिणार, त्यात SIC लिहिणार, जे एक्झामिनरला पाहिजे ते सर्व ह्यात आहे असं मला वाटते. तुम्ही हे लिहू शकता. आता दोन टेक्निक वापरतो आपण नोमामध्ये, हे इम्पॉर्टंट आहे. पॉवर डोमेन नोमा आणि कोड डोमेन नोमा हे 2 टेक्निक आहेत. पॉवर डोमेन नोमा म्हणजे काय तर मल्टिप्लेक्सिंग बेस्ड ऑन डिफरंट पॉवर लेवल युजेस SC आणि SIC. जे की मल्टिप्लेक्सिंग आहे बेस्ड डिफरंट पॉवर लेवल्सवर होते, जिथं आपण SC आणि SIC वापरतो. आता कोड डोमेन मध्ये काय होतं तर मल्टिप्लेक्सिंग बेस्ड ऑन डिफरंट कोडिंग स्कीम्स जे आहेत. आपण आता कोणती बघितली, पॉवर डोमेन नोमा बघितला आपण आता मागे बघितलं, तिथं आपण SC SIC वापरतो. कोड डोमेन म्हणजे काय तर मल्टिप्लेक्सिंग आहे पण ती कोडिंग स्कीम वरती, डिफरंट कोडिंग स्कीम ज्या आहेत त्याच्यावरती बेस्ड आहे. पण सध्या आपल्याला पॉवर डोमेन वरचीच पाहिजे आहे. जस्ट तुम्हाला टेक्निक विचारल्या तर ह्या 2 लिहायच्या आहेत. आता SIC इथं मी दिलेलं आहे, म्हणजे डीप मध्ये म्हणता येईल किंवा थोडं एक्सपांड करून दिलेलं आहे. SICचं तुम्ही काय लिहिणार, SIC डिकोड करते पहिल्यांदा युजर 1 चा सिग्नल, नंतर तो सिग्नल डिकोड केल्यानंतर जो 1 चा सिग्नल आहे तो सबट्रॅक्ट करून टाकते आणि जो युजरचा दुसरा राहिलेला युजरचा आहे तो डिकोड करून घेते आणि रिपीट अंटिल ऑल सिग्नल आर डिकोडेड. आता इथे ऍडव्हान्टेजेस नोमाचे काही दिलेले आहेत आणि ड्रॉबॅक सुद्धा मी दिलेले आहेत. एकदा वाचून घ्या, व्हिडिओ स्टॉप करून लिहून काढले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता ऍप्लिकेशन्स नोमा कुठं वापरतो, मेन म्हणजे 5G नेटवर्क मध्ये वापरतो, IoTत वापरतो, मशीन टू मशीन कम्युनिकेशन मध्ये नोमा आहे, स्मार्ट सिटी मध्ये नोमा आहे, मॅसिव्ह युजर कनेक्टिव्हिटी मध्ये सुद्धा नोमा आहे. आता जर नोमाची डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न आला की नोमाची डेफिनेशन सांगा, 2 मार्काला प्रश्न आला तर ही डेफिनेशन द्यायची आहे. नोमा is a 5G multiple access technique that allow multiple users to share same time आणि same frequency simultaneously जी टेक्निक शेअर करते, बट बाय allocating different power levels आणि यूज करते SIC at a receiver आणि SC at a transmitter for a signal separation. This technique is called as a NOMA. That's simple. आता आपण 5 टेक्निक पाहिलेल्या आहेत, जसं की मी तुम्हाला सिलेबस मध्ये दाखवते. हा आपला होता 4था चॅप्टर.
हा आपला चौथा चॅप्टर 18 मार्कचा आहे. त्यातला आपण 4.1 जो महत्वाचा होता तो कव्हर केलेला आहे. त्याचा आर्किटेक्चरच्या वरती कन्फर्म क्वेश्चन येतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे तिन्ही कव्हर करणार आहे. याचं जस्ट तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. नंतर IMT 2020 स्टँडर्ड आहे, त्याचे 2-3 टाईप आहेत ते करायचे आहेत. आणि 5G नेटवर्क स्लायसिंग ते मी तुम्हाला सांगेल. हे 3 मी एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आपला चॅप्टर 4 सुद्धा संपतोय ऑलमोस्ट. जस्ट आपला एक चॅप्टर राहतोय. नंतर आपला MWCचा अख्खा सिलेबस संपेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट पार्ट जो आहे तो मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेल. थँक यू फॉर वॉचिंग.